सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चांदमातला भाग 190. शशीनं त्याची इच्छा व्यक्त केली की त्याला त्याचं आणि चंद्राचं बाळ घेऊन एकदा शिक्रापूरला जायचं आहे आणि कोणाला काही कळतंय का किंवा मला कोणी ओळखेल का हे बघायचं होतं. आणि रवी शेठचा सुद्धा नाईलाज झाला आणि ते म्हणाले, ठीक आहे, तू जा. शेवटी तुझ्या गावची माती तुला खुणावणारच. तुझी नाळ त्या मातीशी घट्ट जोडलेली आहे, ती अशीच तोडता येणार नाही. आणि शशीला आनंद झाला. पण रवी शेठ मात्र कोड्यात पडले. त्यांनी सचिन आणि पांडूला फोन करून सांगितलं की आपली मुलं घेऊन तयार राहा आणि अजितचा त्याच्या घरापर्यंत पाठलाग करा. तशीच काही गरज वाटली तर तुम्ही त्याची मदत करा, पण त्याला कोणाच्या तावडीत सापडू देऊ नका. आणि मग काय, पांडू आणि सचिनसुद्धा त्यांची हत्यारबंद माणसं घेऊन सोबत निघाले. आणि शशी कधी जातोय गावी याची वाट बघत बसले. मग बाळ जन्माला येऊन 2 महिने झालं. तोपर्यंत चंद्राची सुद्धा तब्येत पूर्वीसारखी झाली आणि ती बाळाला आंघोळ घालून कपडे घालत होती. आणि शशी त्या दोघांकडे कौतुकानं बघत होता. त्याला कपडे घालून झाल्यावर मग ती शशीला म्हणाली, आता तू बाहेर जा. शशी म्हणाला, का? चंद्रा, तू रोज मला अशीच बाहेर हाकलतेस. मी काय करतो ग? शांत तर बसतो ना. आणि मी बघतो ना, आंघोळ वगैरे घालेपर्यंत, कपडे घालेपर्यंत तू माझी मदत घेतेस, पण त्यानंतर नेहमी मला रूमच्या बाहेर हकलते. पण मी आज जाणार नाहीच, इथेच बसणार. आणि ती हसून म्हणाली, शशी, अरे त्याला दूध पाजायचं आहे की नाही? मग तू जा ना बाहेर. शशी म्हणाला, मग माझ्यासमोर पाजायला काय हरकत आहे त्याला दूध? मी काय करतोय तेव्हा? तशी चंद्रा हसली आणि म्हणाली, जा बाहेर. शशी म्हणाला, मी थोडीच त्याच्या वाटणीचं दूध मागतो का गं? आणि हे ऐकून चंद्रा लाजली आणि म्हणाली, चल, चावट कुठला, काहीही बोलतो, आता जा ना. आणि शशी म्हणाला, नाही, आता तर मी अजिबात नाही जाणार. मी काय दृष्ट लावतोय का तुझ्या बाळाला? सॉरी, माझ्या बाळाला. ते माझं पण बाळ आहे आणि माझ्यासमोरच दूध पाज, मला पण बघू दे ना तो कसा दूध पितो. असं म्हणून शशीनं त्याच्या डोक्यावरून फार प्रेमानं हात फिरवला. आणि मग चंद्रानं लाजत लाजत शशीसमोर त्याला दूध पाजायला सुरुवात केली. आणि शशी बघतोय म्हणून पदर झाकून घेतला. शशीनं पुन्हा चावटपणा करत तो पदर बाजूला सरकवला आणि चंद्रानं त्याच्या हातावर फटका दिला आणि म्हणाली, गप्प बस, नाहीतर पोट भरणार नाही त्याचं. आणि मग बाळानं दूध पिलं आणि दूध पिता पिता झोपलं. चंद्रानं पाळण्यामध्ये त्याला झोपवलं, त्याच्या भोवती उबदार चादर टाकली आणि ती उठणार इतक्यात शशी तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला. आणि चंद्रा हसून म्हणाली, आता हे काय? मग शशीनं तिचे हात पकडले, त्याच्या केसांमध्ये ठेवले आणि म्हणाला, आता माझे लाड कर. त्याचे कसे लाड करतेस? चंद्रा, बाळ आल्यापासून तू मला विसरली आहेस. चंद्रा आता हसली आणि त्याच्या केसातून प्रेमानं हात फिरवायला लागली आणि म्हणाली, अजिबात नाही. बाळ येण्यामुळे कुठलीच बाई नवऱ्याला विसरत नाही, कारण नवरा तिचं सगळ्यात मोठं आणि पहिलं हट्टी बाळ असतो. आणि मी तुझे लाड केले नाहीत का? खोटारडा कुठला. मग शशी थोडा हसला. त्यानं तिचा हात हातात घेऊन त्यावर चुंबन घेतलं आणि म्हणाला, चंद्रा, कसं असेल ग आपलं बाळ? म्हणजे बघ ना, सूर्याच्या पहिल्या किरणासोबतच त्याचा जन्म झाला. मग तो सूर्यासारखा तेजस्वी असेल का, उग्र रागीट स्वभावाचा, की चंद्रासारखा शीतल असेल, सौम्य स्वभावाचा? आणि चंद्रानं खाली वाकून त्याच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि म्हणाली, तो ना माझ्या शशीसारखा असेल, सेम टू सेम, अगदी तुझ्यासारखा, रागीट आणि तितकाच प्रेमळ, अन्याय करणाऱ्यांचा कर्दनकाळ आणि दुःखितांचा तारणहार. आणि मला वाटतं शशी, आपल्या बाळानं प्रत्येक गोष्टीत आपल्या दोघांच्या पुढे जावं. आणि शशी म्हणाला, नक्कीच, शेवटी आपले संस्कार होणार आहेत त्याच्यावर, मग तो तसाच असेल. आणि चंद्र, ऐक ना, मी काय म्हणतो,
आता त्याचं बारसं घालणारच आहोत आपण. बारसं झाल्यानंतर आपण एकदा गावाला जाऊया का? फक्त एकदा त्याच्या पूर्वजांच्या वाड्यामध्ये त्याला फिरवून आणू. तशी चंद्रा घाबरली आणि म्हणाली, नाही शशी, आता गावचं नाव घ्यायला नको. तो वाडा, तो जमीन जुमला, त्यांचं काहीतरी कर तू, पण आता तिकडे नको. आणि जर खरंच जावं असं वाटत असेल ना तर मी जाते, बाळाला घेऊन जाते, पण तू गावात कोणाला दिसू नको. शशी म्हणाला, ओके, पण आपण जातो हे नक्की, आणि मी कोणालाही दिसणार नाही ग. चंद्रा म्हणाली, ठीक आहे. मग बघता बघता शशी आणि चंद्राच्या बाळाचं बारसं होतं. तो दिवस उजाडला आणि आज रविशेठचं घर पुन्हा फुलांनी सजलं होतं. आणि बाळाचं नाव ठेवण्यासाठी आत्या म्हणून इन्स्पेक्टर भालेरावची बायको येणार होती. आणि खरंच तिनं शशीला भाऊ मानला आणि हे नातं शेवटपर्यंत जपण्याचं ठरवलं. शशीनं सुद्धा न विसरता त्यांना आमंत्रण दिलं आणि स्वतः भालेराव बायकोला घेऊन आले होते. मग आज चंद्रा हिरवी साडी घालून तयार होती. तिनं केसांचा आंबाडा घातला होता, हातात हिरवा चुडा घातला होता आणि भरगच्च असे गजरे केसात माळले होते. नाकामध्ये नथ घातली होती. आणि आता एक गोष्ट बाकी होती, ती म्हणजे टिकली. आणि ती तिच्या कपाळाला गोल टिकली लावायला जाणार. इतक्या शशीनं तिच्या खोलीत आला आणि आरशासमोर बसलेल्या चंद्राला त्यानं पाठीमागून मिठी मारली. तिचा हात पकडला. तसं तिनं आरशातच त्याला बघितलं आणि म्हणाली, हे काय, आता मी टिकली पण लावायची नाही का? आणि शशी म्हणाला, लावायची ना, पण मी लावणार. आणि ही नाही काही, मी आणली ती लावायची. असं म्हणून त्यानं चंद्राच्या कपाळावर चंद्रकोर लावली. आणि वा, काय दिसत होती चंद्रा, एकदम चंद्राच्या तुकड्यासारखी सुंदर. मग त्यानं तिला स्वतःकडे वळवली आणि एक टक तिच्या सुंदर मुखड्याकडे बघायला लागला. आणि चंद्रानं लाजून मान खाली घातली. शशीला आता राहवत नव्हतं. तिला एकदा तरी किस करावं असं त्याच्या मनात होतं. तिचे लाल चुटूक ओठ बघितले आणि तिच्या हनुवटीला एका बोटाने आधार दिला आणि वर उचलली. तसा चंद्राचा चेहरा वर उचलला गेला, पण लाजून तिची नजर खाली झुकलेली होती. आणि शशी म्हणाला, चंद्रा, अगं काय दिसतेस तू, असं वाटते की आत्ता तुझ्यावरून जीव ओवाळून टाकावा, इतकी तू गोड दिसतेस. आणि मी काय म्हणतो, इतक्या दिवसांच्या गॅपनंतर आज पुन्हा मला जे पाहिजे ते मिळेल का? आज आपल्या बाळाचं नाव ठेवणार, त्या शुभमुहूर्तावर आपणही आपली प्रेमाची दुसरी इनिंग सुरू करू, चालेल ना? आणि चंद्रा लाजून हो म्हणाली, कारण आता ती एकदम ठणठणीत ठीक झाली होती आणि पुन्हा वैवाहिक आयुष्य सुरू करायला हरकत नव्हती. मग आता शशी हळूहळू त्याचे ओठ तिच्या ओठांकडे घेऊन गेला. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात सचिन आणि कस्तुरी तिचं झालं की नाही ते बघायला आले होते. आणि सचिन मोठ्याने म्हणाला, अहो छोटे शेठ, हे काय करताय? त्याचा शशी फार दचकला आणि चंद्रापासून दूर गेला आणि म्हणाला, काही नाही, ते हे आपलं तिचं झालं की नाही ते बघत होतो, अशी त्यानं थाप मारली. आणि सचिन हसला आणि म्हणाला, छोटे शेठ, तुमची थाप मला कळली, पण पटली नाही. अहो रात्र तरी होऊ द्या, इतकी कसली घाई आहे तुम्हाला? सगळे पाहुणे मंडळी जमले आहेत, चला पटकन. आणि शशीनं आता फार म्हणजे फार बारीक चेहरा केला आणि चंद्राकडे बघितलं. आणि चंद्रासुद्धा लाजून हसत होती. आणि शशी बाहेर गेला. मग काही मोजक्याच पाहुण्यांमध्ये आज शशीच्या बाळाचं बारसं करायचं होतं आणि सगळ्यांना उत्सुकता लागली होती की चंद्राच्या डोक्यात बाळासाठी कोणतं नाव आहे. मग बाळाला पाळण्यात घातलं आणि कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी कृष्ण घ्या, कुणी यशोदेचा काना घ्या, असं म्हणून पाळणा म्हटला गेला. आणि मग चंद्रानं इन्स्पेक्टर भालेरावच्या बायकोच्या कानात बाळाचं नाव सांगितलं.
आणि तिनं बाळाच्या कानात ते नाव म्हटलं आणि कुर्र केलं आणि म्हणाली, बाळाचं नाव आहे शशांक. आणि हे नाव ऐकलं तसं सगळ्यांना खूप खूप आनंद झाला. शशिकांतचा शशांक, आणि किती सुंदर नाव आहे म्हणून सगळ्यांनी खूप कौतुक केलं. आणि शशीने सुद्धा खूप खूप कौतुकानं चंद्राकडे बघितलं आणि म्हणाला, चंद्रा, खरंच खूप छान नाव निवडलं तू. आणि तुला सांगू का, माझ्या मनात नाव होतं. आणि चंद्रकांत तुझ्या नावावरून, आणि चंद्राने त्याला मिठी मारली आणि म्हणाली, शशी, तुझं काय किंवा माझं काय, कोणाच्याही नावावरून नाव ठेवलं तरी तो आपल्या दोघांचा अंश आहे आणि आपल्या दोघांचं प्रतिबिंब त्याच्यात दिसतं. आणि शशी म्हणाला, हो ना, हे टपोरे डोळे आहेत ना त्याचे, आणि हे गोबरे रुसके गाल सेम टू सेम तुझ्यासारखे आहेत. ते ना मला असे दातात पकडून खाऊन टाकू वाटतात. असं म्हणून त्यानं तिचा गाल दातामध्ये पकडला आणि चंद्रा खूप हसायला लागली. आणि मग आता शशीनं गावी जाण्याची तयारी केली आणि तो पुन्हा मालन, चंद्रा आणि शशांकला घेऊन गावी आलाच. आणि लगेच रवी शेठनं सुद्धा सचिन पांडूला काही मुलांना घेऊन त्यांच्या पाठीमागं पाठवलं. आणि गावामध्ये शशीला बघून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. आणि हे कसं शक्य आहे, हा खरंच शशी आहे की त्याचं भूत, हे कोणाला काही कळेना. आणि खूप वर्षांनी त्याला पाहिल्यामुळे लोकांना काही कळत नव्हतं. शशी मात्र कोणाशी बोलत नव्हता, अनोळख्यासारखं वागायचा. पण आता तो वाड्यात येऊन राहू लागला, फार दिमाखात राहत होता. म्हणजेच खरंच शशी आहे का तो, अशी शंका यायला लागली. आणि मानसिंग पाटलाच्या पोरापर्यंत ही बातमी गेलीच. तो सुद्धा चक्रावला आणि म्हणाला, आता पोलिसांना हे सांगितलंच पाहिजे. त्यानं पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकली बहुतेक. आणि तो गेला भालेरावलाच सांगायला की शशी इनामदार इथे आहे. तो मेला नाहीच, तो जिवंत आहे. आणि भालेराव म्हणाले, काय, असं कसं होईल? माझ्यासमोर तर जळून मेळा आहे आणि आता त्याची फाईल क्लोज झाली आहे. पोलीस चुकणार नाहीत. तरीही पाटलाचा पोरगा म्हणाला, मग तो गावात आहे, वाड्यामध्ये राहतोय, तो कोण आहे? इन्स्पेक्टर भालेराव म्हणाले, अहो, त्याचा कोणीतरी डुप्लिकेट असेल. मी असं ऐकलं होतं की शशी मेल्यानंतर त्याच्या गरोदर बायकोच्या डोक्यावर परिणाम झाला होता आणि बहुतेक त्याच्यासारखा दिसणारा कोणीतरी भेटला असेल आणि शशी आहे म्हणून तिच्यासमोर उभा केला असेल, तिची समजूत काढण्यासाठी. आणि बहुतेक लग्नसुद्धा लावून दिलं असेल. आता आपल्याला काय करायचं? शशी इनामदारची फाईल क्लोज झाली हे महत्त्वाचं. तरीही पाटलाचं पोरगं ऐकतच नव्हतं. कुठेतरी पाणी मुरतंय असं म्हणायचं. मग पाटलाच्या पोराची समजूत काढण्यासाठी इन्स्पेक्टर भालेराव इनामदार वाड्यात आले आणि शशीकडे बघून डोळा मारत म्हणाले, तू शशी इनामदार आहेस का? दिसायला तर तसाच दिसतो. आणि शशी पण म्हणाला, कोण शशी इनामदार? मी कोणाला ओळखत नाही, मी अजित आहे. तरीही पाटलाचा मुलगा म्हणाला, नाही नाही, तू शशी आहे. तो मेला होता तो शशी नव्हता. आणि शशीनं त्याच्या डोळ्यात डोळे घातले आणि रागातच म्हणाला, तो मेलेला शशी इनामदार नव्हता हे तू सिद्ध कर. आणि मी सिद्ध करतो की मी शशी इनामदार नाही. मी त्याच्यासारखा दिसतो सेम टू सेम, त्यात काय इतकं? जगात एकसारख्या दिसणाऱ्या 7 व्यक्ती असतात, कळलं का? मग पाटलाचा पोरगा म्हणाला, मग तू नेमका इथे येऊन का राहतो? आणि चंद्रा म्हणाली, तो अजित आहे, तो मुंबईचा आहे, त्याला तिकडे खूप जण ओळखतात आणि मी त्याच्यासोबत दुसरं लग्न केलं आहे. तुला काय करायचं? शशीचं पोर पोटात होतं माझ्या, मग त्याला बाप नको का? आणि जा रं मसण्या, तुला काय करायचं ते कर. हा अजित आहे, समजलं? असं म्हणून चंद्रानं मानसिंग पाटलाच्या पोराला धुडकावून लावलं. आणि आता काहीच पुरावा नव्हता. कोण शशी, कोण अजित, काही ओळखायला येत नव्हतं. ती सगळी अडाणी जनता होती. सायन्स किती पुढं गेलं होतं, टेक्नॉलॉजी किती पुढं गेली होती हे त्यांना माहीत नव्हतं. आणि DNA टेस्ट करायचं तर शशीचा एकही पूर्वज शिल्लक नव्हता. त्यामुळे पाटलाचा मुलगा गप्पच बसला. आणि खरंच असेल शशीचा डुप्लिकेट कोणीतरी असं त्यांना वाटलं. आणि इन्स्पेक्टर भालेरावनं सुद्धा ही चांगलीच मेक मारून ठेवली होती कायद्यात.
आणि त्या देवाला तरी सिद्ध करू, देव आला तरी सिद्ध करू शकत नव्हता की शशी जिवंत आहे. आणि शशीचंद्र त्या वाड्यात राहू लागले आणि बाळाच्या रडण्याने हसण्यानं पुन्हा इनामदारांचा वाडा गजबजून गेला. मग एके संध्याकाळी पाटलाचा मुलगा हातात दारूचा ग्लास घेऊन समोर एका बाईला नाचवत होता. मस्तीमध्ये तिच्या अंगावर पैसे उडवत होता आणि तरीही म्हणत होताच की तो शशी इनामदारच आहे. मला पक्की खात्री आहे की तो शशी आहे. तो सगळ्याला फसवू शकतो, पण मला नाही फसवू शकत. आणि जरी कायद्याने त्याला शिक्षा केली नाही तरी मी त्याला शिक्षा करणार आणि माझ्या वडिलांचा बदला पूर्ण करणार. त्याला असाच नाही सोडणार. आणि तो खुर्चीत दारूचा ग्लास हातात घेऊन बसणार इतक्यात त्याच्या हातातल्या ग्लासवर एक गोळी आली आणि धाडकन लागली. त्याच्या हातातला ग्लास खळकन फुटला आणि त्याच्या पायात कोणीतरी पुन्हा खूप खूप गोळ्या झाडल्या. तसा पाटलाचा पोरगा घाबरला आणि त्यानं समोर बघितलं आणि तो हादरला, कारण त्याच्यासमोर शशी उभा होता. आणि आता तिथली नाचणारी मुलगी पळून गेली. आणि शशी तिला म्हणाला, ए थांब, तू कुठेच जायचं नाहीस. तुझी तर खरी गरज आहे इथं, कारण आता तूच इथे खूप मोठा तमाशा करणार आहेस, शेवटचा तमाशा. असं म्हणून शशी गालात भयानक हसला. पाटलाचा मुलगा शशीकडे घाबरून बघत होता. आणि आता शशीनं त्याच्या समोरची खुर्ची ओढून घेतली आणि फार ऐटीमध्ये आणि ॲटिट्यूडमध्ये त्या खुर्चीत शशी जाऊन बसला, पायावर पाय ठेवून आणि हातात सिगारेट घेऊन. आणि एका एका शब्दावर जोर देत त्याला म्हणाला, असं ऐकले की तू कबर खोदून ठेवली आहेस माझ्यासाठी आणि मी कबरीमध्ये जावं अशी तुझी इच्छा आहे. पण काय आहे ना, या लोकांना पुरून उरायला मला खूप आवडतं. त्यामुळे तुझी मेहनत वाया जाऊ नये यासाठी तू स्वतः त्या कबरीत जाणार आहेस आणि मी तुला पुरणार आणि मीच उरणार. आणि शशी, आणि अशी माझी इच्छा आहे. असं म्हणून शशीनं सिगारेटचा एक कश मारला आणि धूर त्याच्या अंगावर सोडला आणि त्याच्याकडे खूप भयानक नजरेनं बघू लागला. आणि पाटलाचा मुलगा आता काहीतरी भयानक होणार आहे म्हणून चळाचळा कापू लागला.